मस्त मला किती बसला की तुला पाठी घे मला पाठतो बस नाही पोतं बी असेल पोतं घे केलं मला किती बसला की पोतं काही देईल ती यू का अंगावर समज दुकान जाएगी कंप्लेंट ये वाला पाठ चाहिए ये वो कौन सा है नगर पाठ नहीं नगर पाठ बस येते गाव वाह काढ काय की काढ सांगितलं जेवला पडतोय बरोबर गिफ्ट मग सरगोनी बाबा तू पाडते बरं चल मागं त्याच्यात नाही का त्यांनी कमी करायला वाटत
पूर्ण मग काढायची. काय नाही नाही फुट काय जातं पाणी घे तांबे पाणी तांबे घेतो बरोबर सामान घे वारते केळी उद्भूती लावायला उद्भूती कराय बघ भंडारा जाऊन घे जेव्हा लावायचा त्या टाकायचा तो लावायचा हो चालू व्हायला आता चालू व्हायला लागले भंडारा लावायचे अजून लावा जेव्हा भंडारा हा रेकॉर्ड रेकॉर्ड व्हायचा रेकॉर्ड रेकॉर्ड जय मल्हार रेकॉर्ड रेकॉर्ड जय मल्हार व्हायचं चला बदल टाकायचं थोडं फळ टाकाय फळ विसरायचं नाही घरी हा चल 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 या थोडं लावून घे थोडा घे आली माझ्या शिजायला जवळ वाटी गेली की त्याची बटर काम झाला तू तिकडे बटर तू घे पाठी गेली की माझ्या जवळ तिला पाठ जवळ घे हां तिथं आम्हाला आता नाही का तर मंत्र सेवा तर म्हणता मग घेतल्या जवळ तर म्हण नाही चिरचं नाही दुसरं घ्यायचं चिरचं घ्या चला लवकर झाल्या पूजा संपत आली काय झालं गेला दामाने घ्यायचं होतं काहीतरी मग कुंडा घ्या काहीतरी कुंडा घ्या का आता आले का नाही कुठे गेले ना अवघड आहे खरं त्याला मध्ये असं वापर वगैरे नाही हा बदल हा त्याला मध्ये पट्टी असं लागतंय
श्री गणेशाय नमः हा चंदनस्य मत्पुण्यं पवित्रं पापनाशनं लक्ष्मी वसते नित्यम् आरोग्यं सुख संपदा मला तुम्हाला पाच वैयक्तिक बोलती बोल मंगलम भगवान विष्णु मंगलम गुण गणोजा मंगलम पुण्य तू लग्न झाले का नाही बोलला मंगलम भगवान विष्णु मंगलम गणोजा मंगलम पुण्य सर्व कार्य मंगलम करो बाहेर किती भांडणार ती येत नाही लावून घ्या म्हणा लावून घ्या बाहेर लावून घ्या तुम्ही भांडणार ती भांडणार लावा आधी भांडणार लावायचं आधी कोणाही खूप अक्षता घ्यावं का लगेच लावा त्याचं लग्न झालं जागा लावायचं अक्षता टाकायची लावायच्या लग्न झालं लावायचं नाही लावलं का माझ्याकडे यायला घेतात ती गंधाचं गंधाचं द्या मग मला आधी गंधाचं द्या लावा त्याला का हा झालं का सर्व हा श्री गणेशाय नमः पाणी घे डोळ्या पाडला डोळ्याला हाताने हा डोळ्याला पाणी केशवाय स्वा नारायणाय स्वा माधवाय स्वा विनाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकृष्णाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः परशुराय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय पेद्राय नमः हरे नमः ओम श्री कृष्णाय नमः ओम प्रणवश्य परम परमात्मा देवता देवी गाय जनता सप्ताह व्याधित्राय क्षमच्या मंदिरात बरदात गोतमात्री वशिष्ठ कश्यप बारुष्य अग्निवायू आदित्य बृहस्पती वरुण इंद्र देवा देवता गायत्री गोष्टी गायत्री प्रतिपत्ती तीर्थ जग छंदावती गायत्री कार्तिक तृतीय गाय जनता गायत्री स्थिरता पाहिजे ब्रह्माग्नी वायू आदि देवता इच्छा प्राणायाम विनियोगा ओम भो ओम भा ओम स्वा ओम मा ओम जना ओम तपा ओम सत्यम तत्सर्व भगवो देवसिद्धि मैति यो योर्वद ओम आपो ज्योतिरस ब्रह्म भूर्भुवस्वरोम त्या देवा अक्षता इकडे देवा देवा मोठ्या माणसाच्या पाय पडून एकदा ही मोठी माणसं असतात तिच्या हा लोक पाय पडायचे पुढे येते येत बायाचे पहिले का वडीलवाडी कोणी असेल ते पाय सगळ्याच्या वडील माणसं बाया कोण येते गडी असो बाई असो वडील माणसं पाय पडायच्या चल झालं का आईच्या पडा का हा बघ मग चल देवा लक्ष दादा श्री महागणाधिपती महाजोत श्री महागणाधिपती तिकडे चांगले का श्री महागणाधिपती माहिती देवता विनो देवता देवता विनुमा ग्रामदेवता विनो वास्तुदेवता विनुमा श्री लक्ष्मी नारायण विनमा सर्वभ्यो देवो विनमा सर्वभ्यो ब्राह्मण्यो विनमा निर्विघ्न वस्तु मुख जगदंत जगपे लोक जगन्नका लंबोदर विकतो विघ्नाश योगनाधिपा तुमरे केतु गणाधिप बादल गजानना द्वासिता नमनि पटे शून्यादपि विद्यारंभे युवाय च प्रवेशे इंद्रगमतदा संग्रामे संकटे जय विघ्नतस्य जायते शुक्लवरं धनं देवस्य जीवनं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणोदे सर्वदा सर्वकार्येषु नाशिते च मङ्गलम् एषामृतैस्तु भगवान् मङ्गलाय तन्मारी तदेव लग्नं तु दिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपति त्रेकयुगं स्मरामि लाभदेशां जयगतप्रजा एषामिनुता हृदयस्तो जनार्दन विनायकं कुर्वन् परमविष्णुमय सरस्वती प्रणमत सर्वकार्यात् सिद्धये अभिषिप्तात् सिद्ध्यात् पूजिताया तुरात्रे श्रीधरतस्मै श्रीगणाधिपते नमः सर्वे चात्कारेषु तरति गुणेश्वरा देवादिचन्द्र सिद्धिं परमेशान जनार्दन श्रीमद्भगवतो वाद्य ब्रह्मणोति देवादेश विषयपाल करते वैवत्पद्मनमतरे कलियुगे कलियुगे रामक्षेत्रे बोधावतारी पतंजलि पतंजलि प्रखंडे मोदी विदंडगादेशे गोदाव दक्षिणे चारि वाचिके 1946
क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुद्ध पक्षे दशमी तिथे बृहस्पतिर्वासे पूर्व भाद्रपदा नक्षत्रे शुभ दिवस नक्षत्रे एवं विशिष्टायां जपन्यते मम आत्मना स्मृति पुनः प्राप्त अस्माकं तु कुटुंबानां तु परिवाराणां क्षेमस्थैर्य आयुरारोग्याय प्राप्त सकल मनस्सिद्ध्यर्थ कामना सिद्ध्यर्थम तुझं नाव सांग बालाजी वडिलांचं नाव हा बालाजी श्री आडनाव बालाजी श्री हरी वदाळे तुझं कुलदेवत कोणतं आहे खंडोबा खंडोबा देवता घेऊन वा प्रित्यर्थ मन प्रित्यर्थ यथा ज्ञानेन गीता विद्याद्रव्ये ध्यानावानानी कोणता प्रसाद आहे यंकलेश बालाजी मन यंकलेश बालाजी कुठला आहे गोविंदा पद्मावती गंगापूर अक्कलकोट शिंगणापूर पंढरपूर तुळजाभवानी प्रसाद प्रीत्यर्थ सत्यनारायण पूजनम करिष्ये पाणी थोडं खाली पाणी घे थोडं खाली तत्रादो निरसितमा गणपती कलश वरुण पूजनांनी करिष्ये वकरुण हात जोडायचं वकरुण महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणाधिपते नमः अक्षता काय जातं सुपारी होईचं गणपती सुपारी गणपती हॅलो का बघायचंय कसला कागद आहे बर हो बघ बर बघतो हो बघतो पाच झालं बघतो आता हो पाणी घे खाली पांढ्याक मध्ये त्यांच्या हो ये पण मी पूजा करत राहा खूप पाच मिनिट ना हो थोडं टाकायचं थोडं नाही टाकायचं श्री महागणावली राम अक्षर आवाहन अक्षरान पाणी घालतं तापच्याना फुलांना घालतं पाणी कुठे पाणी फुलांना घालतं पाणी फुल घ्यायची बारीक फुल घ्यायचं पुराण पाणी घालतं 3 वेळ अद्यम समर्पयामी पद्यम समर्पयामी आचमनम समर्पयामी 3 वेळ थोडं घालतं पुन्हा फुलांना पंचामत श्री महागणावली पंचामत स्नानम समर्पयामी फुलांना पंचमत ताण पाणी पंचमत स्नानात शुद्धोदक स्नानम समर्पयामी गणपतीला श्री गणाधिपती नमाविलेपनाद चंदनम समर्पयामी नाक्षता अलंकारात अक्षितान समर्पयामी सकल पूजा ते पुष्प सकल पूजा ते पुष्पम समर्पयामी उद्भवती धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी दिवा दीपम दर्शयामी आवाज असणार तेव्हा दीपम दर्शयामी नैवेद्या सरकार अखंड खाद्य पाणी फिरो पाणी सरकार अखंड खाद्य नैवेद्यम समर्पणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा पाणी थोडं खाली पाणी थोडं पाण्यम समर्पयामी आचम्यम समर्पयामी उत्तरपजम समर्पयामी मुखपक्षालम समर्पयामी करोदनाथ चंदनम समर्पयामी मुखवासाते खुगिबल तांबूलम समर्पयामी श्री महागणाधिपते नमः आता उद्या दक्षिणाम समर्पयामी प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि हात लावा कलशाला त्याच्यावर घंटी आहे का घंटी आहे का देवामध्ये नाही का कलशाचे मुख्य विष्णू कंठे रुद्रस्तमनात्र काय ती सावे ती शांती पूज केला आया नुके पूजा तो शिकार का
गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कर देवता अभिवन आव्हान अक्षता त्या खाली आव्हानात अक्षता समोर दोन तुम्ही त्याची गंधाची अच्छा हा ह्या गंधम समर्पयामी मी गंध लावायचे दोन दोन लावायचे दोन गंधम समर्पयामी खाली अंधबळ अक्षता खाली अक्षदान समर्पयामी खाली अक्षता खाली अक्षदान समर्पयामी पुष्पाच्या खाली पुष्पम समर्पयामी खाली पुष्पम समर्पयामी दाखव धूपम समर्पयामी धूपम समर्पयामी धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी त्याची वास करायचा समर्पयामी दीपम दीपम दर्शयामी तरस देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि ओम संकालोचन देवता प्रत्येक विदे गंगा सर्वते तोम पुरा सागरोत पंचसगरे नमिता सर्व देवचे पांचन देव पांचन हिंदे पावनाधिमयी तन्नम शंकम पुरी शंखान गंधम समर्पगन पुष्पम सन धूपम सन दीपम दर्शयामि नमस्कारं करोमि आगमना देवानां गौरवस्य कुर्वे घंटार्व तत्र देवता वानक्षर घंटिका देवी गंधम समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि अलंकारात् अक्षरान् सगळे पूजाते पुष्पम धूपम सन दीपम दर्शयामि घंटिका देवीला प्रार्थना नमस्कारं करोमि दिव्या पाण्यात सोडत दिव्याला पाण्यात खंडाळी पाणी खंडाळी पाणी तथा दीप देवताभ्यो नमः गंध लावायचं दोन बटू केलेची गंधाची गंधम समर्पयामि गंधम समर्पयामि हात वायचं टाकायचं पाहिजे हरिद्रा कुंकुम हो या इथं कुंकू इथं आहे हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पित टाकायचं आधी हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि आपला अक्षता अलंकारात् अक्षतान् समर्पयामि सकल पूजाते पुष्पम समर्पयामि सकल पूजाते पुष्पम समर्पयामि सकल पूजाते पुष्पम समर्पयामि उद्भव पाहिजे धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि दीप ज्योतेन प्रार्थना पूर्वक हात जोडायचे दीप ज्योतेन प्रार्थना पूर्वक नमस्कारं करो शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा छत्रपति विनाशाय दीप ज्योति नमो दीप ज्योतेन प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि ओम पाठा करूया पुराण अपवित्र पवित्र बाजार भांग सांगतो पिवा याच पर्यंत सभा भाई अभ्यंतर त्याचे कपडे लागायचे सगळं हातोडाचा आता ध्यानम शांताकारं भुजगसेन पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानिकं वन्दे विष्णुं भवसुलोकैकनाथं ओम शांति 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 पुरुषांतुता पुण्यामा माताय नमः वेंकटेश बाले भगवान देवताभ्यो नमः मल्लानी माता भगवान देवताभ्यो नमः निवानपुरा देवी देवताभ्यो नमः आवाहनात् अक्षितान् नमस्कारं करोमि हातावर कलशाला असा 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 लावायचा तुडपुड कथेचे मुख्य विष्णू कंठ रुद्र समाजात्र काय ती सावी ती शांती पुष्टिकता आयाम ते पूजा तो शेकारका गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कर देवताय नमः वरुण देवताय नमः नवग्रह देवताय नमः देवताभ्यो नमः ओम ओम जलविवाहितमय नीलपुरचायमयी तन्नो वरुण प्रत्योदयात् नकाळिनाथ ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुचशी भूमी सुत बुधश्च गुरुचे चक्र शनिराव केतवा सर्वे ग्रह शांती करावा सर्वे ग्रह शांती करावंतो नवग्रह देवताभ्यो अक्षता गजा नवग्रह देवताभ्यो वरुण देवताभ्यो नमः अक्षितानि समर्पयामि हातावाचा अजून हरि ओम इंद्राय नमः इंद्रम आवामि ओम अग्ने नमः अग्ने आवामि ओम यमाय नमः यम आवामि ओम नैऋत्याय नमः नैऋत्याय आवामि ओम वरुणाय नमः वरुणम आवामि ओम वायुवे नमः वायु आवामि ओम सोमाय नमः सोमम आवामि ओम ईशानी नमामि इति दिक्पावै तत्रे पुनपात्रे भुगिपदे अक्षिता समर्पयामि ओम सूर्याय नमः सूर्यम आवामि ओम सोमाय नमः सोमम आवामि ओम भौमाय नमः भौमम आवामि ओम बुधाय बुधम आवामि ओम बृहस्पते नमः बृहस्पतिम आवामि ओम शुक्राय नमः शुक्रम आवामि ओम शनेश्वराय नमः शनेश्वरम आवामि ओम राहवे नमः राहुम आवामि ओम केतुं आवामि इति नवग्रह आवाय ओम भूर्भुवस्सावनवाद देवताभ्यो नमः सर्वोपचारात् गंधाक्षता पुष्पम समर्पयामि नमस्कारं करोमि पाठ्य करोमि आता पुढे वरुण देवताभ्यो नवग्रह देवताभ्यो माध्यम समर्पयामि पाद्यम समर्पयामि अत्तिन्वेष पाहायचं अद्यम समर्पयामि पाद्यम आच्यमनियम समर्पयामि पाहिजे थोडं दीर्घ करायचं
पंचामृत डबल पाणी पुन्हा पंचमत स्नानात शुद्धोदक स्नानम समर्पयाचं गंध व्हायचं 2 टक्के वरी नारळ काही गोंधळ व्हायचे गंधम समर्पयामी वरी हा वरी जातं ते वरी हा बरं गंधम समर्पयामी हळदी कुंकू आणि कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामी बुकाला व्हायचा थोडं बोल टाकायचं वरी काय टाकायचं वरी फुला टाक बुकाली हस्तगंधम समर्पयामी इथे वरी 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 असतंय सगळं देवाला हा हे अक्षता अक्षता समर्पयामी हाताच्या वस्त्राला वस्त्र मारा वस्त्रोपवस्त्रा ते वस्त्रम समर्पयामी पुष्पम समर्पयामी धूपम समर्पयामी देवाळ धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी पूर्णदेवत्ताभ्योर्मा हे तुझं पाणी फिरव भैया ते पंचामृत ही तुझ्याकडे झाली भैया ते पंचामृत करा तुझं हा तुझी ते खऱ्या भैया ते पंचामृत करा खंड खाद्य नैवेद्य समर्पयामी पानायस्वा व्यानायस्वा पुराणायस्वा समानायस्वा ओम ब्रह्मणे नमः पायतुल खाली ओम पायतुल खाली दोन वेळ ओम ब्रह्म खाली खाली दिली तर मान्यम समर्पयामी आज्ञा मान्यम समर्पयामी आचम्यम समर्पयामी उत्तरभुजम समर्पयामी मुख प्रत्यान समर्पयामी चंदनम समर्पयामी ऋणदेवत्तावेन विरमा नवग्रह अक्षर देवत्ता विरमा हात दक्षिणाला दक्षिणाम समर्पयामी प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि ओम शांती 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 तुझ्या देव आहे की देव काय घेता देव कोणता आहे गेला ना इथं इथं आई होई पाणी तुझे कुठे हा राक्षस सत्यन भगवान देवत्ता व्यन इंद्र भगवान भारी भगवान देवत्ता व्योर मावाना दक्षता खरी गेला पाय टाकून द्या ताई बाय मुलं कधी बाहेर आली काय योगिता हे गीता काय गीताला पुढे गेला पाणी तमचे ना तमच्या होतं तमचे येतं तमच्या पाणी हरि ओम अद्यम भगवान देवताभ्यो नमः अद्यम समर्पयामि 3 वेळा पाहिजे होता अद्यम समर्पयामि पद्यम समर्पयामि याचम्यम समर्पयामि पयस्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि पद्यम जागा थोडं कम करत होता पंचमस्नानं समर्पयामि पंचमस्नानंतर हा पंचमस्नानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि हरि ओम तंत्र कला पुढे गंधम समर्पयामि गंधम हा गंधम समर्पयामि गंधम पुष्पम समर्पयामि पुष्पम समर्पयामि हा उत्पत्ती दोघा पुष्पम समर्पयामि धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि दाखवायचं दीपम दर्शयामि नैवेद्य पुष्कर ठेवू नैवेद्याचा करा अखंड खाद्य पाणी फिरव नैवेद्याचा करा अखंड खाद्य नैवेद्यम प्राणायसा पानायसा व्यानायसा उदानायसा समानायसा ओम ब्रह्मणे नमः पाण्यम समर्पयामि नमस्कारं करोमि ते पाणी काढवा दे कंटोला पाण्याचा सगळ्याचे पाणी सगळ्याचे सगळं बस आता त्याला गंध कीर्तनाला हा करून तिथला द्यायचा तिच्या अभिषेकाचा हा बारे भगवान देवता तीर्थोदकम समर्पयामि गंध लावायचा हा तीर्थोदकम समर्पयामि गंधम समर्पयामि अक्षरान् समर्पयामि दोन येतात दोन आधी वाईट वरी हरिद्रा कुंकुम सौभाग्य हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि सगळं वाईट पुष्पम समर्पयामि पुष्पम समर्पयामि धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि उदोति दाखव धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि निवारे भगवान देवता तीर्थोदकम समर्पयामि नमस्कारं करोमि आता लावदार आता हां प्रथम त्यांना वाजदार हरि ओम सदशीर्षा पुरुषा सहद्राक्षा सहद्रवात सर्वमि विश्वोत्तमत्वाद दशांगुलं पुरुष ये वेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं भूतं शेषानो यदन्यनातिरोधि एतावानच महिमा तो जाय च पुरुषा
पादो शिविष्टा भूतानि त्रिपादश्चामतं देवी ओम त्रिपाद ऊर्ध्व उदित पुरुषा पादवत्मना ततो विश्वव्यांग क्रमाताशनान शनियावी ओम तत्माद्राजी राजो आदि पुरुषा स्वजातो वाच पश्चात भूमि मतो पुरा ओम यत् पुरुषे अविचारेवा यज्ञमतो वसंतो वाचा इदाज ग्रीष्म यज्ञ शरदि ओम तम यज्ञल्वैर्जी प्रोक्षण पूजब्दात्मकृता इन देवा आयजत साध्या रुचि यच्चे ओम तस्मादि यज्ञात सर्वता सामान्य यज्ञरे छंदम यज्ञरे तस्मयोद तस्मादस्व अयायत एके जय भयादता काओ अयज्ञरे तस्मादाता तस्मादता यजावया ओम यत् पुरुषे यदो कति व्यकल्पन मुखम किमशका भाव काउर पादा उच्चयते ब्राह्मणस्य मुखमासीत् भावराजन्य कदा उरुतरस्य यद्वेश्य पद्भ्यां शूद्रो जायत ओम चंद्रमामनतो जाचक्षो सूर्यो जायत मुखादिन्द्रश्च अग्निश्च प्राणाद्वायुर्जायत नाभ्यामासीत् अध्यक्षं चिष्टोत्सव पदभ्यां भूमिदक्षोता तथा लोकान् अकल्पयत् सप्तशास्त्रपद सप्तसमिदक्कता देवा यज्ञतन्मानम् अवगनं पुरुषं पशु ओम यज्ञेन यज्ञमयदत्त देवाता धर्माधिपत्यमान्यासन तेन कमयमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा ओम अतो देवावन्तुना यतो विष्णुविचक्रमे पतिव्यां सपदाम इदं विष्णुविचक्रमे यदा ददे पथमोमस्पासरे त्रीनिपदाविचक्रमे विष्णुर्गोपादव्या अतो वर्तानि दार्यं विष्णु कर्माणि पश्यत् यतो वर्तानि पस्पशे इन्द्रस्य युजेस्तका तद् विष्णु परमं पदं तदा पश्यन्ति सूर्या दिवि चक्षुरातं तयु प्रातोपन्यो दाग्रवासतं यदे विष्णु यत् परमं पदम् इति पुरुषोक्त विष्णुसुक्त देवस्य तथा प्रथमे विष्णु भावव्यां पुष्णव्याम् आग्नेतेजसा सूर्यस्य वर्षिण्याय जबराय सेनाध्याय अमृताभिकेत शांति पुष्टि तुष्टि शास्ति ओम शांति 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 हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सूरजथज्रां चन्द्रामिरण्यसिनाथ वेदो माम आव ताम आवजात वेदो लक्ष्मी मनपगामीं यस्यामिरण्यविन्देयं गामश्चं पुरुषाणाम् अश्वपूर्वमृतमध्य अत्तिनाथ प्रमोदिनीं प्रियं देवी मुखमय श्रीमा देवी शुचतां काम जोषिता विरण्य प्राकारामाद्रां जलनिं तप्तां दर्शयन्तीं पद्मेचितां पद्मवर्णां प्रामयोपं ये भयश्रियं चन्द्रां प्रभातां यचतां ज्वलन्तीं श्रियं लोके जीव जुष्टुमदारां तां पद्मिनीं चरण पद्मी लक्ष्मीं नश्यतां ताम्रणे आदित्यवर्णे तपसु वज्जातो वनस्पति वक्षे बिल्वा तस्य भरतपस्तां धुतं तिजान्तरा यास्य बाह्या लक्ष्मी उपेतमां देवसखा कीर्तिमन्नस्तर प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मि कीर्तिं ददातु मे स्तुतिपातामलां ज्येष्ठां लक्ष्मीनाशयाम्यहम् अवोत्यं समृद्धि च प्रभां निगा गन्धध्वरा धुराधश्च नित्यं पुट्टं करीचिनं ईश्वरीं सर्वभूतानां तां योपवयेश्वरं मनसा कामाकुतिं वाचा सत्यं श्रीमयि वचुनावरूपमन्नश्च मयि श्रीचेतावशा गर्दवेन भजाभूता मयि स्तम्भवकर्दमा श्रीं वायत्तमे कुले वास्तवे कुले मातृपदमालिनीम् अपसृजन्तु स्निग्धानि वसमे गृहे नित्यदैवात् मातरं श्रीं वास्तवे कुले आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गला पदमालिनीं चन्द्रामिरण्यलक्ष्मी जातवेदो माव आद्रां यस्कर्ण्यष्टिं सुवर्णां हिमालिनीं सूर्यामिरण्यलक्ष्मी जातवेदो माव तां आवजातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यश्चामिरण्यं प्रभुतं गावो राशिस्नानं नेयं पुरुषाणां यतुचि भयतो भूत्वा तुझी यादाश्मन्वां सुक्तं पंचदश षष्टि कामसततं जपेत् पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मधरायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले पादपद्ममयी सन्नद्धस्वा पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मस्तंभवे तस्मै वदति पद्माक्षी दीनस्तोक्ष्यं लभाव्याम् अश्वदायी गोदायी धनायी मादने धनमे जुष्टां देवी कामाजी देवी पुत्र पोत धनं धान्य अष्टोत्तरं प्रजानां भोज्यमाता आयुष्यमन्तं करोतमा धनमाग्नि धनमायु धनं सूर्य धनमस्तु हॅलो अजून आज काही झालं नाही आलो तो पूजा चालू झाली अजून एक तास लागते मला तुझं जेवण करून या हा वैनतेयं सोमं पिबस्तोम सोमं धनेश सोमिनो भयं ददातु सोमिना न क्रोधनतमासे न लोभोनाशमामति भवन्ते कत्पुण्यानां भक्ताति सुक्तदापिनां सरसीदन्निरये सरोदस्ते दवतरमलशोभे भगवती हरिवल्लभे मानवते त्रिवर्भूति करिपरिचितमय्यं विष्णुपत्यं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रिय सकविं नमामाच्युतवल्लभां महालक्ष्मीमहे विष्णुवतीं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आनन्दकर्णाति दक्षकृति विश्रुता दुष्याश्रिया पुत्र देवी देवतावता रोगादिताय पाप क्षमत्यवा
वैश्व मनस्तापमनश्चंत मवसरदा ती वर्चस्व आयुष्य आरोग्य आयुधाचे वगमानमयते धनम धान्य पशु भूपुत्रलाभम शतसंवत्सर दीर्घमायु इति वेदा ओम शांती 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 तत्वादा पुत्र हा प्रपंच पुत्र काय करायचं हा पंचपुत्र दुर्गी तूप लागते तूप संपलं बघा आता समजलं तूप संपलं तूप हा हा तेल नसते आता तू तुपाच्या संपादने हे समय आता तुपच असते तूप टाकत दोन्हीकडे तूप नसते मध्ये थोडं तूप आणि थोडं काय तुपत आहे का चला बस बस दूध घ्याला कधी जागेवर दोन पुसून घ्यायचा तुमचं काम मन पुस आता बसून हात जाते बरोबर हात बसवते त्याला जात जाते तू पण तू पता कधी कधी गंधा जाता सत्यना भगवान देवताभ्यो नमः गंधम समर्पयामि गंधम समर्पयामि गंधम समर्पयामि झालं बोल चला गंधम समर्पयामि इथं पुढे आता अर्थगंधम समर्पयामि अर्थगंधम बुक्का अभि बुक्कां समर्पयामि अर्थगंधम समर्पयामि दानद्रव्याणि समर्पयामि पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि दिवा धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि दिव्याला दीपं दर्शयामि नैवेद्यात पंचरो नैवेद्य सरकार खंड पयाति पंचविशेष नैवेद्यं समर्पयामि प्राणाय पानाय व्यानाय सौधानाय सत्तर भगवान देवताभ्यो महत्वाचे फळाला फळाला पण इकडे आता पुन्हा फलम समर्पयामि इकडे फळात लावायचा फलम नाना पंचद्रव्यानि समर्पयामि नारळात लावायचा वरच्या नारळाला समर्पयामि सत्तर भगवान देवताभ्यो नमः नाना पंचद्रव्यानि समर्पयामि नमस्कारं करोमि आता सत्तर पुढे पांढरा पुढे पांढरा सत्तर भगवान देवताभ्यो नमः या बाळाचे पुढला पांढरा हा गंध लावायचा मोठी जागी ये धिगण लावायचं हिला गुल लावायचं का अहो ही लावायचा आणलेलं गंध जात लावा मला सत्यनारायण भगवान देवता भगवान देवता माध्यम समर्पयामि पद्यम समर्पयामि आचमनम समर्पयामि विलेपनाथ चंदनम समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि अष्टगंधम समर्पयामि अभिपुक्कां समर्पयामि अक्षरा समर्पयामि मान फुल ठेवायचं वरी बालाजी फुल ठेव फुटवर बालाजी फुल रायकडे येतात तसं ठेवायचं पुष्पम समर्पयामि वस्त्र फुटला मागायचं सत्यनारायणचं नाव वस्त्रोपवस्त्राति वस्त्रं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि वस्त्रोपवस्त्राति वस्त्रं समर्पयामि नको आता धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि प्रमाण टाटा थोडा जरा हा काय झालं फुल पडलं रोज भंडारा टाका भंडाराम समर्पयामि सगळं टाकायचं भंडारा नवे दाखवा आता कसं घेऊ पाठीवर नैवेद्य सरकरा खंड खाद्य नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वापानाय वदिन आणि पुराय पंजाब सरकरा खंड खाद्य नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वापानाय स्वाव्यानाय सौधानाय समानाय स्वा
सत्याने भगवान देवता बालाजी भगवान देवता वेणवा पुरुषत्व जवळ मामा देवता वेणवा दत्तात्रय देवता भेवनवा पुन्हा अक्कल गोळा स्वामी समर्थ देव मला देवता भेवनवा पुन्हा कोण कोण आहे उमामाईचा भगवान देवता वेणवा पंढरनाथ भगवान देवता भेवनवा तुझा मला देवता भेवनवा अक्षिदान समर्पयामि अक्षिदान समर्पयामि पुष्पम समर्पयामि पाणी सुरू पय्यादि पंचमचार करा खंड खादे नैवेद्यम समर्पयानाय सापानाय साव्यानाय स्वा पुराण पाणी सुरू मध्ये तीन वेळ पुराण पाण्यम समर्पयामि याचमनियम समर्पयामि उत्तरभुजम समुख पत्र गणचंदनम समर्पयामि मुख वासादे पिको तापल दाक्षात आता दक्षिणाला दक्षिणाम समर्पयामि फळाला दक्षिणाम समर्पयामि फलम समर्पयामि फलम समर्पयामि नाना परिवद्रव्यानि समर्पयामि वेंकटेश बालाजी भगवान देवता वेवना प्रतो नमः देवता दत्तात्रय देवता भ्यो नमः पंढरीनाथ भगवान देवता प्रतो नमः देवता भ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार ओम शांति 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 नवा दिवा नवा अपराने कापूर अपराने इकडे कापूर नाही तर एक तास लागते बघा म्हणून 2 वाजता मला माहिती आहे 2 वाजता इकडे किती विचारले कापूर यारी कपडा त्याला कापूर देवादी कपडा त्याला श्री गणेशाय हात जोडा श्री गणेशाय नमः अध्याय पहिला आता सत्यानंतर सांगतो एकदा नवीन येणाऱ्या ऋषी विचारता हे मुनी श्रेष्ठ ते सर्व फले कोण त्यावर एक कृपा करून सांगा सूत सांगतास मुनी हो नादानी हाच प्रश्न भगवान विचारला त्यावेळी प्रगती तुम्हाला सांगतो शांत चित्ताने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनते याच्या बुद्धीने अनेक श्लोकात आले आणि मनुष्य लोकांना आपल्या पूर्व कर्माप्रमाणे अनेक योनी जन्म येऊन अनुभवदुःखी भोगीत आहेत हे पाहून कोणत्या साधनाचे दुःखी नाही होती हा विचार कोणा मुनी कुठार गेले त्यामुळे पुन्हा 4 राष्ट्रांच्या कथा उपक्रमाला गेलेल्या उपायापासून आणि वनमाळा घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारदाला पाहून त्यांनी त्याची चुकीला प्राण केला नरमाले ज्याचे स्वरूप वाणी मन कळाले तो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य होण्याचे नेता मूळ निर्गुण आहे जगाच्या 4 भागात तो 3 गुणाचा स्वीकार करतो तो सर्वांच्या मूळकार असतो भक्तांची दुःखी नाही करतो त्या सत्यनारायणाला माझा नमस्कार असो आणि मुलगी सुद्धा ऐकून भगवान तुला बोलले भगवान हे म्हणे मला आपण कोणत्या कामाला काय ते मला सांगा मी त्याचे उत्तर देईन आणि म्हणाले हे भगवंता मूर्ती लोक आपण गेल्या पापकर्मांप्रमाणे अनेक योनी दुःखी भोगीत आहेत आणि म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्या असेल तर या सर्व लोकांची दुःखी राहण्याच्या कोणत्या उपायाने ते मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा धोका जंतू प्रश्नाच्या फासून तर आहे म्हणून देवच केल्याने जेव्हा दुःखी होतात तेवढंच मी तुला सांगतो तू श्रवण करे वाचता नारदा तुझ्या माहिती प्रेम असल्यामुळे लोकात दास पण तुला माहित नसते हा महापुण्य काय याच्यावर मी तुला सांगतो त्यावेळेला त्याला सत्य नारद असे म्हणतात हिंदी पुढे केले असता वृत्त म्हणून ज्या लोक सर्व का भगवत होती अनंत लोक मोक्ष जातो भगवानची भाषण पूर्ण म्हणाले हे नारायणा यावर त्याचे फळ काय आता विधी काय कोणी केले होते ते मला सांगा त्याचप्रमाणे हे कोणत्या काय करत तेही सांगा हे नारदाची भाषण ऐकून भगवान हे नारदा एवढं दुःख चोक्यांचा नाश करणारे असून धनधान्यांची समृद्धी देणारे तसेच सौभाग्य देणारे
प्रकार वेगळा हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा युक्त ब्राह्मण बांधव यास धर्मनिष्ठा घेऊन रोज काही सूर्याखाल्या सत्याचे पूजन करावे. केळी दूध तूप साखर गव्हाचा रवा यांच्याकडे बघा तवा पावते सवाशिक सवाशात करून भक्ती घालता करणारे सत्यनारायण अर्पण करावा. गव्हाचा रवा मिरचा रवा घ्यावा. साखर गुळ घ्यावा. वही सर्व सवय आपला एकत्र करून त्याच्याकडे बघा सत्यनारायण अर्पण करावा. आपले बांधव इष्ट असं अन्नाने काय करून ब्राह्मणास द्यावी व बांधव ब्राह्मण यास दर्शना देऊन भोजन करावे. बांधव ब्राह्मण यास भोजन करावे. नंतर भक्तीने भक्षण करून नृत्य करावे. हे पूजा सर्व कृत्य देवा समोर करावे. व जेवण व त्यांच्या स्मरण घरी यावे. तुम्ही आपल्या घरी देवघर पूजे ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तीमध्ये भक्ती असता गुणवत्ता कलियुगासह जीवनांना दुःखासाठी सोपा उपाय आहे. सत्याकडे पदे पदमध्ये याची काय म्हणलं अरे येन अरे रीती पसमुवात सत्यनारायण भगवान की जय. पहिले अक्ष टाकायच्या पाणी घालून पुला थोडं गंध लावायचं. गंध लाव गंध ही वाटीचा गंध लाव आधी गोवा फुल पूजा पुढे पाहिजे तर लाव का पुरा एक लावायचं पुढे ओवाळ्या बंद करा का बंद करा बंद कर ती बी बटन बंद कर. ती पाणीचं चालू झालं दोन्ही बटन बंद कर त्याच्यावरचे. सत्यनारायण भगवान की जय. तुझ्या घंटी कसं काय नाही घंटी बिल असते की देवाला नाही घंटी आमच्या तसली. हा जाऊ द्या. हा टेन्शन घेऊ नका हो. ती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. भगवान हे नारदा एवढंच पूर्वी कोणी सांगतो त्या एक सुंदर अशा काशी नगरात एक ब्राह्मण राहत होता. भूक व ताने पिंटू ब्राह्मण रोज पृथ्वी पिताचे. आजच्या दिवशी धार्मिक ब्राह्मणाकडे बघणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवान दानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशी नगरात ब्राह्मणापासून विचारला हे ब्राह्मणा तो दुःखी रोज कसे फिरतो ते मला सांग. माझी ऐकण्याची इच्छा आहे. हे ब्राह्मण शेषा ते तुम्हाला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा रोज पृथ्वी फिरतो. हे भगवंता आपण माहिती असेल तर ते मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले सत्यनारायण विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणार आहे. जेवण केले असता मुक्त होतो त्या सत्याची उत्तम तो कर. त्यानंतर ब्राह्मणाला तुझ्या सुविधा सांगून सत्याने गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मण सांगितले वृद्ध आम्ही आविष्ट करीन असा त्याच्या ब्राह्मणाला झोप लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी असं त्याने वजन व्रत करीन असं म्हणायची इच्छा करून गावात भिक्षा गेला. त्या ब्राह्मणाला खूप पैसे मिळाला व त्याने पूजा स्वरूप तयारी करून आपल्या बांधवासह सत्याने पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्य नव्हता सदुकात मुक्त झाला व धनधान्य समोर आनंदी झाला. त्यावेळेस तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्य नव्हतो लागला. तो यावर तो ब्राह्मण तो सर्व पाप मुक्त आणखी स्वरूपाच्या मोक्षाला गेला. ब्राह्मण ज्यावेळी सत्य तो म्हणजे भक्तमानी करील त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. म्हणून याप्रमाणे नारायण भगवंताने जेव्हा सांगितले ते तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू. ऋषी पुन्हा विचारतात त्याप्रमाणे हे व्रत कोणी ऐकल्यानंतर कोणी केले ते सर्व इच्छा आहे श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात म्हणे हे व्रत पुती ते सांगतो ते ऐका एकदा. हा ब्राह्मण आपल्या वयोप्रमाणे आपले बांधव इष्ट असता आनंदाने भक्तीने बघत असता. लाकडे विकणं मूळ विकत त्या ठिकाणी आला. तो मूळ विकत चालण्याच्या त्यामुळे हसल्यामुळे मस्तक मुळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला. तो दोरकाचे पाहून त्याला नमस्कार केला. विचारले मला पण हे काय करीत आहात. हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा. ब्राह्मण मला हे सर्व इच्छा पूर्ण सत्यनारायण व्रत आहे त्याच्या मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मुळीकडे हे व्रत समजावून घेतले व त्यानंतर प्रभाग चंकून पाणी पिऊन शहरात मुळी विकण्याला गेला. सत्यनारायणाच्या चिंता करीत लाखाची मुळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळतात त्यावेळी मी सत्याने उत्तम पूजन करीन असा त्याने मनाशी निश्चय केला. हो धनिक लोक जे राहतात ते तो गेला. त्या दिवशी त्याला उपद्रव मिळाले. नंतर त्याने आनंद अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी साखर दूध तूप गव्हाचा रवा तवा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला. आपले बांधव इष्ट यांना बोलावून विधीपूर्ती सत्याने पूजन केले. या सत्यनारायणाच्या प्रमाण तो मोडी विकास धनधान्य युक्त झाला. व या सुखभाऊ शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकी गेला. या ठिकाणी सत्य दुसरा अध्याय पुरा झाला. अरे नमा अरे नम द्वितीय अध्याय सत्यनारायण भगवान की जय. दुसऱ्या आता
असं टाकाय पाणी टाकायचं आधी पुन्हा दुसऱ्या इडाला हां बस आता गंध अक्षर टाकायच्या हळदी गंध लावायच्या आधी आणि हळदी व्हायचं गोड उदबत्ती वळायची हे वळायचं कप्प वळायचं सत्यनारायण भगवान दुनिया करायची कधी बी सत्यनारायण भगवान की जय शिवाकाळी हा जोडा अजून श्री गणेशाय नमः अध्याय 3 सूत सांगता ऋषी व या विचारी कथा सांगतो त्या एका पूर्वी या पृथ्वीवर गोलगाम नावाचा एक स्थान राजा होता तो राजा जिद्दीने सत्य बोलणारा भक्त उद्यम होता तो देवळा होता प्रत्येक दिवशी ब्राह्मणाला द्रव्य संधुक राजे त्याची भार्या पती होता सुंदर वदना अत्यंत रूपवान होती एके दिवशी तो राजा श्री नदीच्या तीरावर सत्याने पूजन करत होता त्यावेळेला तो आणि वायपासाठी पुष्कद्रव्य घेऊन राजा पुन्हा त्या ठिकाणी आला व नौका नदी तीरावर उभं करून राजा जो आला व्रत करायला पाहून अत्यंत विचारला साधू म्हणाला हे राजा भक्त तू काय करीत आहे ते मला सांग माझ्या ऐकण्याची इच्छा आहे राजा म्हणाला हे साधू पुत्र प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व म्हणत उकळणाऱ्या पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पूजा विष्णूचे मी बांधवाचा व्रत करत आहे राजाचे वाक्य ऐकून अत्यंत साधू आणि म्हणाला महाराज आपण एवढं विचार मला सांगा तसे सांगा तसे मी पण करीन मला पण तंत्र ते नाही त्यावर नक्की होईल असे बोलून व्यापारी अनेक अण्णान साधू आणि घरी परत आला व त्याने तंत्रज्ञान देवत आपल्या बाहेर सांगितले ज्यावेळी संत देव त्यावेळी मी सत्य निवत करीन असा नवस्पत त्याने केला अशा प्रकारचे व्रत सिलवान साधू आणि आपल्या बाहेर सांगितले नंतर धार्मिक प्रतिवाद शेताची भार्या आनंदी अंतकरणाने पती सेवकाचा सत्यनारायणाकडे गर्भवती झाली नंतर तिला 10वा महिना सुरू करण्यात आले ती कन्या शुक्ल पक्षाची चंद्राप्रमाणे पती जोडले म्हणून तिचे नाव करायला शिकवले नंतर काही दिवसांनी निलावतेने साधवांना मुद्रण प्रश्न विचारला महाराज तुझी नवस केल्या सत्याने आपण का करीत नाही असा प्रश्नावरती साधू म्हणाला हे प्रिय कालावधी लग्नाच्या वेळी सत्याचे वध करीन अशा प्रकारे भारीच्या समाजाकडून व्यापाराचा साधू आणि दुसऱ्या गावात निवड गेला त्याची कन्या कालावती गुणांनी वयाने उडवू लागली साधवाने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली असे पाहून मित्रमंडळीवर विचार केला व लगेच उत्तर वर्षाने या दूताला आज्ञा केली तो दूत आधीप्रमाणे वर्षाने कांचन झाला नंतर तो दूत एका वाणिज्य मला घेऊन परत आला त्यावेळी सर्व संपन्न सुंदर अशा वाणिज्य मला पाहून त्या साधू वाणाने आपल्या ज्ञाती बांधव आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधी कन्यादान केले त्या युवाच्या वेळी दुर्दैवाने नवस केलेले सत्यनारायण जेवत करतो आणि तो विसरला त्यामुळे त्याच्या भगवान रागवले नंतर तो व्यापार असताना साधू आणि काळाच्या प्रेमाने व्यापारासाठी दव्याचा निघून गेला आणि सिंधू नदीच्या दवात रम्य असल्या रत्न सारपाने जाऊन आपल्या श्रीमान जावयाचा साधू आणि व्यापार करू लागला ते दोघे चंद्रपूजा व्यापार असता काही गौतम गेला इतक्यातच सत्याप्रभूंनी हवानी आपल्या सत्यान पूजा भटला म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त शाप दिला शाप दिल्यानंतर थोड्या दिवसात चंद्रपूजा थोडी झाली व तो चोर थोड्या देवी घेऊन साधू आणि त्या ठिकाणी आला आपल्या मागून राजवती पण चोर घाबरला चोरे देवी साधूंचा टाकून तो पळून गेला इतक्यात राजवती सज्जन साधू त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरी गेले राजे त्या ठिकाणी पाहिले हे ते त्या दोघांना बांधले आणि आनंदाने धावत आणले म्हणाले महाराज आपले रविवारी पाहून तो आपण आज्ञा करावी राजाने विशेष विचार न करता त्यांना बंदीच्या आज्ञा केली व लगेच राजदूतांच्या दोघांना बेलागन करायला टाकले त्यावेळी आपली चोरी असे म्हणत होते परंतु सत्य देवाच्या मागे त्यांचे कोणी नाही केले नाही उलट साधवाचे सर्व द्रव्य जप्त केले सत्यनारायणच्या त्यामुळे साधवांच्या मार्गाला दुःख झाले व त्याच्या सर्व चोरांनी चोरले तेव्हापासून मानसिक दुःख रोग आणि व्याप्त पिलावत रशाने दुःखी साधवांच्या मार्या प्रत्येक घरी भिक्षाने फिरवली साधवांची मुलगी कलावती पण घरघर भिक्षा मारू लागली इकडे शेती कलावती भुकी ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी त्यांनी सत्याने पूजन चालले पाहिले आणि ती जाऊन बसली नंतर कथा ऐकून सत्याने दुःख प्रार्थना केली व प्रतापक सांगून आपल्या घरी गेली त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे आईने कलावती ब्राह्मणे विचारले हे मुली तू इतकी पुढे तुझ्या मात काय विचार चालू आहे ते ऐकून कलावती म्हणाले हे आई मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व पूजा करणारे ही सर्व इच्छा पूर्ण करणे व्रत पाहिले मुलीचे वाक्य ऐकून झाली साधवांच्या वाऱ्या सत्याची बस गाछा तयार झाली त्या प्रतिवता आता टाईम व त्या प्रतिवता असल्या साधूमाच्या बाहेरने आपला पती जावई लोक संकल्प करून बांधवाई तर आपण ह्याच सत्याने पूजन केले हे भगवंता माझ्या पती जावयाच्या अपराध मग आपण समर्थात अशी सत्याची प्रार्थना केली त्या भगवान सत्यनारायण संपूर्ण संतोष झाले नंतर त्या स्वप्नातून त्यांनी सांगितले हे न बसायचा तू दे दोन आणि म्हणजे ते सकाळी सोडून दे तसेच हे राजा मग ध्यान थोडा हो
हितच हे राजा तू त्याचे धन घेत आहे त्याच्यातला परत दे. अशी जर नकशील तर धन व पुत्र या राजे असा मी तुझा नाश करी. असे राजा तुम्हाला सांगून सत्यानं पण भगवान आदेश झाले. नंतर प्रातः राजाने बसून सर्वांना ते स्वप्न सांगितले. व जे दोन वाणी आपण मंदिर त्या लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. अशी आज्ञा केली. दूतांच्या आज्ञेप्रमाणे साधू वंचन दावाई या दोघांना मुक्त करून त्याच्यात वाढले. हात दोन मध्ये म्हणाले महाराज आपल्या हातीप्रमाणे मंदिरात मुक्त दोन्ही वैश्य आणले आहेत. नंतर साधुवानी व त्यांचा जावई यांनी धंदुकराला नमस्कार केला. पुरीचा व्रत दाटून शिक्षेबद्दल त्यांनी काही भाष्य केलं नाही. त्या दोघं वाण्याला पाहून धंदुकराच्या म्हणाला मग वैश्य व तुमच्या दुःख भागवा लागले आता भीती नाही असे पण त्यांना बेरागदांना मंगलस्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला व नम्रभाषा म्हणाले त्यांना अत्यंत संतोष केले. त्या वाण्याचे तिथे वगैरे त्या दुपार कोण दिले म्हणाले हे साधू आपण आपल्या घरी चला. नंतर त्या दोघांनी नमस्कार केला म्हणाले आम्ही आपल्या घरी जातो. या ठिकाणी सत्याने तिसरा अध्याय पण हरे ये नमारी तिथे अध्याय अथवा सत्यनारायण भगवान की जय. तिसऱ्याला जाऊ का सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 4. नंतर साधुवानी आपल्या बाळीने येऊन म्हणून ब्राह्मणा दक्षिणा घेतला व दहाव्याचा स्वतः नगरात गेला. तो साधुवानी काही थोडा गुजळ गेल्यावर संन्यासी शेजाऱ्या बरोबरी साधुवानीची प्रतिक्रिया हे साधू या तुझ्या नक्कीच काय ते मला सांग असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत आहे ते मानितीची निंदा सगळे म्हणाले संन्यासी बाबा आमची तुमची इच्छा आहे का. आमची नौका वेली व पाण्याने भरलेली आहे. असे साधू वाण्याचे भाषण ऐकून भगवान तुमचे बोलले खरे हो असे बोलून संन्यासी करणार बाबा ते दुखून गेले व तेथून सूर्यात असलेल्या बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधूने आपले नित्यकर्म केले व लोक पाहिला पाहिले तो हलकेपणा लोकावरील पाहून साधुवाणी असे जगला. लोके दिवे पाहिजे तो साधुवाणी मुठ्यात पडला. नंतर थोड्या वेळ साधू तो चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाणी जाऊ म्हणाला महाराज आपण शोक का करता त्याला स्वरूप घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे म्हणून त्याला आपण सरण जाऊ म्हणजे आपले म्हणत नव्हती असे दावा जेव्हा साधुवाणी इथे जोड गेला तो त्याला भक्ती नमस्कार केला लागला. महाराज मी जे आपले खोटे बोललो त्यावर क्षमा करा असे पुन्हा पुन्हा नमस्कार केला. साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यासी झाली. भगवान शोक म्हणाले तू शोक नको मी सांगतो ते तू ऐक तू माझ्या पूजाची भरमुख आहे तो म्हणून माझ्या तुला दुःख झाली. ऐकून साधुवाणी भगवान सुख लागला. म्हणाला तुझ्या मायाने मुली झाले ब्रह्माने देव तुझे गुण हे बोलून आश्चर्य आहे. तुझ्या मायाने मुली झाली मूर्ख आहे मी आपला खदा जाणे आणि आपल्या पूजन करी मी आपला शरण आलो आहे माझे रक्षण करा आणि पूजा मिळावी अशी साधुवानीचे भक्ती वाक्य ऐकून भगवान संतोष झाले. तो साधुवाण्याला झाले. नंतर साधुवानी लोकेजवळ पाहिले तो पुरी प्रमाणे मरले असे दिसले व सत्यनारायणाचे कृपेने जे सर्व मिळाले असून साधुवाने आपल्या बालवाचा सत्यनारायणाच्या पूजन केले. सत्यनारायणाच्या बाबा तो आनंद झाले व प्रयत्न आपल्या घरी गेले. नंतर साधुवाणी म्हणाला की बाबा घरी याचे वरून धवे दक्षिण दूध घरी पाठविला. तो दूध घरात गेला. साधुवाच्या बाहेर नमस्कार केला. अजून तिला वाक्य बोलू लागला. तो म्हणाला बांधव मुक्त याच साधुवाणी जावयाबरोबर घेऊन आपले लग्न आहेत असे दूताचे वाक्य ऐकून अंधारे साधुवाण्याच्या बाहेरने मुलीला सत्याची पूजा करायला सांगितले व आपण लोक पती गेली. आईचे वाक्य तिने सत्यनिवत केले करतात ती तसेच गेली. त्यामुळे सत्तर करून एक प्रभूंची दापती असे नौका गळ्यात पाय पडली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिला झाले त्यावेळी अत्यंत शोकाने तो तीव्र भूमीवर पडली. डोळ्यात नौका त्या दुःखी झालेल्या पिकल्या पाहून भयभीत अंत करणारी साधुवाणी नावाचा हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार लागला. नंतर दिलावती आपल्या कलेची अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश पत्नी म्हणाली अहो एवढ्या थोड्या अवधीत नौकेचं करायचं कथा कोणत्या देवाच्या मिळाले हे मला समजत नाही. सत्यनारायणाची माफी जाण्यास कोण समजत आहे त्याच्या गुणाचे झाले त्यांना असे बोलून सोन्याचे डोकं लागले. नंतर तिने मुलीला पडले एवढं त्यात पतीने झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीचा पादुका घेऊन त्यांचा निश्चय केला. धार्मिक होतो साधुवानी भार्याचं मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला. हो सत्यनारायण नौकरेश केले असे कारण त्याच्या बाहेर मी मुक्त झालो आहे. नंतर सर्व बोलावून साधुवानी माझे मी सत्यनारायणचे पूजन करायचे सर्व सांगितले. नंतर सत्यनारायणाला पुन्हा घातले तेव्हा गणेश करणारे सुद्धा बरोबर नंतर झाले भक्त भगवान आपण म्हणाले हे साधू तुझी कन्या
तर त्या बापाची दृष्टी आली आहे म्हणून त्याबद्दल त्याला झाला हे साधू तुझी कन्या जर घरी जाऊन बसाबस्त्या करून येईल तर तिला आपला काय संशय नाही तर नागाची नाही केली तिने घरी जाऊन आदर बसाबस्त्या केला आणि पुन्हा बंद देऊन पाहते तो तिचा तिला दृष्टी पडला नंतर आपल्या पिता असणारे आता लोक फिरता उशिरी का करता मुलीची वाक्य ऐकून साधूवानी अतिशय झाला व त्याने यथावित सत्याचे पूजन केले नंतर साधूवानी घर बांधून यास्त आपल्या घरी गेला प्रत्येक पौर्णिमा संक्रांती दिवशी सत्याचे पूजन करून या लोकी सुखी जाऊ शेवटी सत्यलोकी गेला या ठिकाणी सत्यनारायणाची 4था अध्याय पुढे हरे नवा इति 4थो अध्याय समाप्त सत्यनारायण भगवान की जय. तिसऱ्याला फुटबॉल तिसऱ्या पोट आहे तिसऱ्याला आपल्याला फुटबॉल हा खाली पडलं होत्या आता दिवस मॅच पडले जातो पडले किती होते त्याला पाणी घालतो त्याला पाच आधीच पाच असेल सत्यनारायण भगवान की जय. गंधम समर्पयामि अक्षतां समर्पयामि पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि हरिद्राकुं कुंकुमं समर्पयामि. कर्पूरमा निरंजन दीपं समर्पयामि. सत्यनारायण भगवान की जय. ठेवा खाली आता दोन हातात. श्री गणेशाय नमः. अध्याय 5वा सूत सांगतात मुनी हो आणखी एकदा सांगतो ती श्रवण करा. पूर्वी अंगदोष नावाचा राजा प्रजेचे पालन करायची तत्पर होता त्याने त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले ते असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह वाघ मारून पळ्याचा झाड झाला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्ती कांतका झाले. सत्यनारायणाची पूजक आहे अशा राजा देते परंतु राजा हे सर्व पाहुणे त्या ठिकाणी गेला नाही त्यांनी सत्यनारायण भगवंतात नमस्कार केला नाही तरी सुद्धा गोवी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापर्यंत बोला. नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधणी पदाबद्दल केला बांधले. राजा मात्र दुःखी झाला. राजाचे शंभर मुलगी व धरणाने सर्वसंपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपे झाल्याचे आणि राजाच वाटले. हो ज्या ठिकाणी गोपाने सत्यनारायण निश्चय केला नंतर गोविंदाच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धाने युक्त यथा सत्य केले. त्यामुळे राजा धनपुत्र आला हो या लोका सुखी व शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनाला सर्वांनी सत्याचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभाचे सत्यनारायणाचे वध करतो फल्याची कथा भक्तिवादी श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व लाभ होतो. जो दैन्याच्या देवते तो बंधनमुक्त होतो. जो भयभीत झाला तो सत्यनारायणाच्या पूजाभीतीत मुक्त होतो. इच्छित संपूर्ण की बघू अंतिम सत्यनारायणाच्या लग्न जातो. दुषी हो जे वध केले आता पुन्हा सर्व मुक्त होतो. ते सत्यनारायणाचे तुम्हाला सांगितले. विशेष कोण कलियुगात सत्याने पूजा फललेले आहे. त्या देवाला कोणी काल कोणी ईश कोणी सत्य कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूप धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करता भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत होईल. मुनी श्रेष्ठ होतो कोणी सत्यकडा करी त्याचे सर्व पापे सत्यनारायण विनायची होती. त्या ठिकाणी सत्यनदी 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे हे नमः हरे इति 25वा अध्याय समाप्त. सत्यनारायण भगवान की जय. कोण त्याला जावलाय बा पण तू होतं पुन्हा हा पाहिजे वाटते निवदाना निवद झालाय बघा झाला का निवद नंतर पुन्हा दाखवा मग काय झालं टाइम आहे का पुन्हा करा पुन्हा दाखवा मग जमते हा तुला आरती करून देतो हा जी केलं ते तसं सगळं लागतं देवा आपण तुम्हाला नसते हा काय केलं सगळं लागतंय बघा हा म्हणून म्हणलं सगळं झालंय का बघा मग बरोबर आहे मग पुन्हा पुन्हा दाखवा हा दाखवून देवा दाखवून पुन्हा पूजा देवा करा आरती हा 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 सगळं पाहिजे असते देवाला जी केलं सगळं असते बघा भाजी करा भाकरी करा देवाला दाखवा पूजा करायला म्हणतो मत नसते बघा
आता म्हणे या वाजवा आता काहीतरी वाजवा खन 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 राहता वाजवा किती तामण ती तामण ती डोल नाही काही वाजवायला उगा वाजवा लागतं इथून भांडा का इथं भांडा व्हायला बाई हा तूच हा वाजवा काहीतरी तामण घ्या वाजवा आरती हा कापड लावायचं म्हणजे आरती बघ का कापड लावा कापड घे जा कापड जमतंय आरती कापड जीव संपलं की वेळ लावायची सुंपदाची लावायची कापड दामन घेतला का दामन काय वाजवायला हा काही घ्या की वाजवायला कसं लागतंय वाजवायला लागतंय तरी तुमच्याकडे घ्या की पडी तुमच्या काही वाजवा कसं ती हा कोणी वाजवा लागते आरतीला वाजवा लागते त्याची आरती नसते मुखाची आरती नसते कधी घंटी नाही मग वाजवायची माहिती घंटी कुठे हा घंटी असं वाजवायची गरज लागत नाही काय तुमच्या नाही काय का तुमच्याकडे घ्या मोठा झाला पडी घ्या तामण घ्या मुलता नाही घ्या हा वाजला पाहिजे ती हा हा घ्या मग आता या मध्ये हा द्या इकडे ह्यांच्याकडे वाजवा श्री गणेशाय नमः सुख करता तू करता वाटता विघ्नाची नुरवी कुलवी प्रेम रे बाळेवाची सर्वांगी सुंदर दूराची कंठी जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने स्वर्ण मात्र मान कामना पूर्ती जय देव जय रत्नगज वाजो गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा किडे दर्श मुकुट शोभेत वरा रुंजमतेने पुरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने स्वर्ण मात्र माने कामना पूर्ती जय देव जय संबोधर पीतांबर फणीवर बंधना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटता ये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र माने स्वर्ण मात्र माने कामना पूर्ती जय देव जय सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती बाबा जय देव विधियुक्त पूजनी करती पुराण श्रवण परिमंत्र व्यासहित पुष्पमाळा अर्पण कृतयुक्त शर्करा मिश्रित गोदाम चूर्ण पदार्थ भक्षण करिता प्रसन्न तो नारायणा जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती बाबा जय देव शतांनी पुरे पुरी व्रता चरले दर्दी दवणी आणती त्या ते मोक्ष पदा नेरे त्यापासून होत कलियुगी सकळा सुत झाले भावात पूजिता सर्वा इच्छित लाभ रे जय देव तरण देवा पंचाती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती बाबा जय देव साधू वैशे संदाची तुला प्राप्तीले इच्छित पुरता मदन वर्तन आचारले त्या पापाने संकटे पडून दुःखही भोगिले स्मृत्युण्याच्या तत्वाची उद्धारले जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्रीपती भक्ती बाबा जय देव प्रसाद श्रीपती बिला कला होती गेली ही गेली शोभ तुझावताची तयाची नाव काढाली अनुदराची आपण दुःखित यादी मृतमाता शतपुत्रांची सत्वर करणी पसरली जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्री भक्ती बाबा जय देव पुनर्पुजनी प्रदाद घन करतात अक्षरी पतीची नौका तरली देखे कलावती नैनी अनुदराची पुत भेटी येऊनी यायचा भक्ता संकटी पावशी तो चक्रबाणी जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्री भक्ती बाबा जय देव अन्यने भावे पुतणी वती आचारती इच्छित पुरुषीच्या ते देवनी संतती संपती संवते बैदुरते सर्व बंधन तुटती राजा रंक समान मारुणी पावसी श्रीपती जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ श्री भक्ती बाबा जय देव आयचा वर्ता पार महिमा वरून मी कैसा भक्ती पुरस्राच्या ती पावची जगदीशा भक्तांचा कणवळ करतो सर्वेशा मरेश्वर सुत वासुदेव तो निमी भावनाशा जय देव सत्यानंद देवा पंचाती ओ वाळू श्री भक्ती बाबा जय देव हा तिथे खंडोबाची हा घेते कोणाला नाही घेत
दुर्गे दुर्गटवारी तुझ संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकटली वारी जय देवी जय वैच्या सुरवरी सुरवरी सर्वर दे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी वनी पाता तुझा ऐशी नाही चारी समले परंतु न बोलवे काही साई वाद करता पडले प्रवाय ते तू दासा लागी ते तू दम भक्ता लागी पावशी लवलाई जय देवी जय माईच्या सुरवरी सुरवरीश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा तेजापासून तोडी दुःखापासून तोडी भवपाशा अंबे तुझवातून कोण पूर्वीला आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज रेषा जय देवी जय महिषा सुरमर्दनी सुरवरी सर्वर दे तारक संजीवनी जय देवी जय लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विजय कंठी काळा त्रिनेत्री डोळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून जळ निर्मळ वाहे जुळजोळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उदसित कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित्त हळ सापडले चितवासुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकर आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय नागराबर फणीवर सुख कर्म धनारी पंचांड मनमोहन मानस उपचारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रोख टिळक राम दासांतरी जय देव जय शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव शेषाचल अवतार तारक सुरेवा सुरवर मुनिजन भावे करती जनसेवा कमला रमणा अस्सी अग्निगुण ठेवा कमला श्यामद रक्षी सतरवर द्यावा जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणा सिंधू पूर्वीशी आशा जय देव हे निज वैकुंठ म्हणून द्यातो मी तुझे दाखविले गुण कैसे सगळी लोकाते देगुणचे स्वरूप अद्भुत होते द्याता तुझा श्रीपती धर्मानस होते जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणा सिंधू पूर्वीशी आशा जय देव युगे 28 विटेवरी उभा मांगे रोकमाई दिसती शोभा पुंडलिकाच्या बेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय तुळशी माळा गळा कर ठेवून कटी असे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर नित्य येती बेटी गरुड हनुमंत सन्मुख वेरासी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती व साधू जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जय करती दर्शन वेळा मात्र तया होय मुक्ती केशवाची नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव कपलावा थोडा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदेवम वामी चैतन्यमामि कर्पूर मंगल नीरांजन दीपम समर्पयामि कुंकुला टाक मध्ये टाक झाला हाँ क्या बात द्या ओम यज्ञेन यज्ञमय दंतदेवा तैर्मानि पतमानि असदेना कमय माना सचंद यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साइने नमो वयमस्रा गुरुमे सवे कामान काम कामाय वयम
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्य समति ईशा सार्वभौमस्तार्वायुषा आतादा परत परत पतवेस्मन् पर्यन्ताया एकलालिति तदप्य श्लोको विगित्वं मरुता तस्यावसङ्गरे अविक्रम्रमे विश्वदेवासवासदिति एकदन्तायुग्मे वक्रतुण्डादिमि तन्नोदन्ति प्रचोदयात् महालक्ष्मीद्मे विष्णुपतिनिधि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महालक्ष्मी देवताय नमः कलदेवताय नमः वरुण देवताय नमः नवग्रह वासुदेव देवताय नमः हेंकड़ी बालाजी भगवान देवताय नमः सत्यनारायण भगवान देवताभ्यो नमः मृदंतोदमनामावृत देवता अनुप्रा देवी देवताभ्यो नमः मल्लानि मातन देवताभ्यो नमः मंत्र पुष्प समर्पयामि खालीन वट्टांगण वंदिन चरण डोळ्यानं पायनं रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भाविवर्ण तमेव गापलावून तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या भारतीयामध्ये तमेव विद्याधन तमेव सर्व मम देवदेव कायेने वाचा म्हणते तुला बुद्ध्यात नामा प्रगत करो मी यज्ञ सखा परस्मै नारायण यती समर्पयामि अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव आहे मध्ये मध्ये याच्यामध्ये मध्ये बाहेर असते कृष्णराम वासुदेव श्रीमंत श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे तू बाहेर जातो नंतर बाहेर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सत्यनारायण भगवान की इकडे बालाजी भगवान देवता भ्यो नमस्कार करून शांती 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 प्रसाद ठेवू प्रसाद डोळकी प्रसाद प्रसाद डोळकी ठीक आहे ती जास्त प्रसाद त्याला थोडा नाही गंध थोडा गंध प्रसाद पूजा असते प्रसाद तो गंदा थोडा पाय खाली पाणी घे थोडा पाणी थोडा चौकन करायचं खाली चौकन करायचं चौकन पाणी खाली चौकन पाणी घेत खाली खाली पाणी घेत खाली चौकन कर हातानं चौकन असं कर हातानं चौकन कर चौकन हां तसं ठेवू मध्ये पाय पाणी थोडं मध्ये पाय पाण्यात मध्ये हां ते ठेवा हां सत्यनारायण भगवान देवोत्तम बालाजी भगवान देवोत्तम कृष्ण देवोत्ता भ्यो नमः दत्तात्रय देवोत्ता स्वामी समर्थ गुरु भ्यो नमः प्रसादम समर्पित गंधा सोड गंधम समर्पयामि गंधम समर्पयामि अक्षदा खाली अक्षदान समर्पयामि खाली खाली हां पुष्पम समर्पयामि खाली धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि बाल भगवान देवोत्ता सत्य भगवान देवोत्ता प्रसादम समर नमस्कार मुठवा लागलं पानावर पान घ्या केळीचं कशाला करायचं पानावर ठेवायचं पान देऊ कुठेलं पान लागते नाही ते केळीचं मग पान द्यावं प्रसाद ठेवायचं नाही का पानावर प्रसाद असते हां केळीचं केळीचं हां ठेवतो पाना हां ठेवू देतो दोन वेळेस हां हाताने ठेवतो तुमच्या हाताने काय नाही ठेवतो दोन वेळेस हाताने हे सरळ करते हां पान सरळ कर हां टाका नाही मला थोडी जास्त काय ना प्रॉपर ना चांगला होतं ही पहिली थोडं टाकता पंचम थोडं टाक त्याच्यावर ठेवायचं वरी पंचम हां टाकायचं मग हाताने नाही ती हाताने त्याला हात लावायला नाही पण पंचम आणि फिरवा देवाला स्वीकार देवाला ठेवायचा पाहायचं सगळं देवा ठेवायचा आधी कुलदेवताला हां तू इकडं तू इथं दोन वेळेस उठस तू इथं दोन वेळेस देवाला पंचवट त्याच्यावर आणि पाणी फिरवायचं का लाईट गेली हो हां माती तरी
नसतो पाहिजे का देऊ काही बरं आता हां हात दो हात पुस जरा थोडा पुस काय होते पुसा तुझा हात पुस तुम्ही काय करायचं हां पुस हात कसं घ्या हां निर्बस समोर समोर जरा आवानम जानमी जानप्रियंचे जान क्षम्यता परमेश्वर मंत्रिणं क्रियायनं भक्तिनं सुरेश्वर यत् पूजित मया देव परिपूर्ण तदत्तमे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव चरणं मम तस्मात् करुणभावेन रक्ष रक्ष परमेश्वर आणि कथा पूजने ही माग गणपती देवता करो देवता वरुण देवता नवग्रह देवता अष्टदेव देवता लक्ष्मी नरसिंह देवता कुरुसां तुळजाभवानी हवामान देवता अन्नपूर्णा देवी देवता पंढरीनाथ भगवान देवता मलाली माता भगवान देवता देवता दत्तात्रय देवता गोपाल भगवान देवता प्रियताम पाणी थोडं काय पाणी सगळं पाणी येतं वय थोड्याच खाली आता स्टोच पाहिजे तत्त ब्रह्मा भांगवता पाणी तांदूळ उद्योग बीज पाहिजे सगळे तत्त ब्रह्म थोडं खाली तत्त ब्रह्मार्पण मस्त खाली हां विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः या दक्षिण डोळे मला आता दोन वाजी दोन निघले दोन वाजी दोन झालं काम झालं आता उद्या होता दिला 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 म्हणतात ते केलं नको सगळं पुढचं अरे देवा पाय पुढे द्या हां दक्षिण पाय पडायचं दक्षिण नसतं तसे द्याला का नाही दक्षिण त्यांच्या सांग मला तर द्या कारभारी दक्षिणा द्या जाऊ दे मला हा कारभारी काले पुढं आहे. कधी कधी हां पुण्याला होतो मला बोल म्हणलं मला माहिती मला जी घेतच होती पाठी तर गेली. मुलं आलो तर वाजले हॅलो आधारी होतो थोडं मला पण आहे काही कळायचं नाही मला आधारी तुला हां. मी तर काय करावं लवकर येऊ का सांग तर सांग आलं का पोराचं जास्त येईल पोरं तुझ्या आपले मी तर 4 वाजता येऊ म्हणलं होतं. पुण्याला मग ती- तिथं ताटली का नाही का बाहेर? मग ती नाही की? हा, ते ते परत